शेतकरी मित्रांनो, राम राम. मी कापूस या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि आपल्या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. जवळपास 2020 पासून आपल्या चॅनलवरती भरपूर सारे कापूस उत्पादक शेतकरी इथं जुडलेले आहेत. दरवर्षी काहीतरी नवीन माहिती घेऊन येण्याचा मी इथं प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, मी कापूस या पिकाच्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता गवताचा भरपूर जो काही प्रॉब्लेम आहे तर या कापसाच्या प्लॉटमध्ये पाहायला मिळतोय. कापूस पिकासाठी नेमकं कोणत्या तणनाशकाचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे असे भरपूर सारे शेतकरी विचारत असतात. निश्चितच मी तुम्हाला तणनाशकाचं सुद्धा ऑप्शन देणार आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जे कापूस पिकातले तणनाशकं आहेत मित्रांनो, जे तुम्ही कापसामध्ये वापरू शकता, तर हे तणनाशकं खूप महाग आहेत. आपल्याला प्रति एकराला जवळपास 2,500-3,000 हजाराच्या आसपास खर्च आलेला पाहायला मिळतो. जर तुम्ही वखरणी, डावरणी, कोळपणी जर करू शकत असाल, छोटा ट्रॅक्टर जर हाकू शकत असाल, तर अशा टायमाला तुम्ही त्या माध्यमांचा जरी वापर केला तर एकतर आपली म्हणजे जमिनीमध्ये हवासुद्धा खेळती राहील आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो खर्च आहे, ज्याच्याकडे बैल आहेत, तर अशा शेतकऱ्यांचा जो खर्च आहे तर तो खूप कमी झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर ठीक आहे, भरपूर सारे शेतकऱ्यांकडे जास्त 50 एकर 20 एकराच्या पुढे जर कापूस असेल तर अशा शेतकऱ्यांना मशागत करणं शक्य होत नाही. मग अशा शेतकऱ्यांनी नेमकं कोणत्या तणनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे? मित्रांनो, मी एक टेक्निकल घटक सांगतो. हा टेक्निकल घटक कोणत्याही तणनाशकामध्ये जर उपलब्ध असेल तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं एखादं तणनाशक तिथं निवडू शकता. ज्याच्यामध्ये पायरीथायोबॅक सोडियम आणि क्विझेलोफॉप इथाईल हा टेक्निकल घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या तणनाशकाचा तिथं वापर करू शकता. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिटवीड मॅक्स, गोदरेज कंपनीचे ते सगळ्यात अगोदर याच कंपनीकडं कापसाचं तणनाशक उपलब्ध होतं. तुम्ही हिटवीड मॅक्स किंवा शेतकरी मित्रांनो धानुका कंपनीचं डोझो मॅक्स किंवा शेतकरी मित्रांनो एंडोफिल कंपनीचं पिक्सो मॅक्सिको या नावाचं सुद्धा तणनाशक आहे. 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही एका तणनाशकाचा वापर करा आणि ज्यावेळेस आपला कापूस पीक पहा 20-21 दिवसाच्या आसपास असतो आणि आपल्या कापूस पिकातील जे गवत आहे मित्रांनो, तर ते 2 ते 4 पानावर असतं. तर अशाच टायमाला या तणनाशकाचा वापर करायचा आहे. गवत जर जास्त वाढेल असेल तर अशा टायमाला गवत जळणार नाही, गवताला फक्त शॉक बसेल आणि आपल्याला म्हणावा तेवढा रिझल्ट भेटणार नाही. त्याच्यामुळे सावधगिरी बाळगा मित्रांनो. तणनाशक महाग आहे, जास्त खर्च होणार नाही, त्याचा आपल्याला कशाप्रकारे फायदा करून घेता येईल या हिशोबाने आपल्याला तिथं नियोजन करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा. तोपर्यंत राम राम.